लाईव्हला चालू करायचं सर. नाही काय करायचं जे काम चालतं ते सगळं याच्यावर ऑपरेशन टेबल आहे समजा आमचं इथं त्याच्यामध्ये तो स्पिरिट लॅम्प आहे त्याच्यात 70% अल्कोहोलवर स्कारपोल शेप सकाळी आले की UV लाईट लावायचं 20 मिनिट आपण बाजूला जायचं निघून मग 20 मिनिटाला आधी ते UV लाईट त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये काम नाहीच करायचं ते बंद करायचं आतून आणि बाहेरून 70% अल्कोहोलनं कॉटननं पूर्ण स्वच्छ साफ करून घ्यायचं आणि जे मटेरियल आपल्याला हे करायचं सबकल्चर करायचं आहे इथे ठेवलेलं मग ते मटेरियल आदल्या दिवशी चेक करायचं ते मटेरियल आणून ठेवलं की त्याला पेपरमध्ये ठेवून देते आणि फ्रेश बॉटल दुसऱ्या साईडला मध्ये ठेवून देते मधल्यामध्येच काम करणार ते टेक्निशियन ठराविक त्याची जे काही टेक्निक आहे त्या पद्धतीनेच करावं लागलं मग ते कॅप घालणं मास्क घालणं ते सगळ्याच गोष्टी आल्या ते ग्लास सिस्टीम पण फक्त हातात घालून काम करायचं नाही ते आता समजा त्याच्या ह्याच्यातलं मॉडिफिकेशन आहे त्या हे जे आहेत ना तर ते नवीन निघालेले किंवा ते सिंगलला काम करण्यासाठी पण त्याच्यामध्ये जर तुम्ही कमर्शियल जास्ती करायचं जास्ती काम होऊ नाही शकत करू नाही. शकत फ्रीली बांधलेलं आहे तेवढंच तात्पुरतं फ्रीली करणं काम फ्री हँड काम करता येत नाही आता इथं आमचे जे टेक्निशियन आहेत ते एक टेक्निशियन दिवसभरात 500 बॉटल 600 बॉटल हँडल करते मग तिथं तेवढं हँडल करणं शक्य होत नाही आणि तुमच्या एक्सपिरियन्सवरनं मग ते मटेरियल मध्ये ठेवायचं बाहेर ठेवायचं त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता हे रॅक आहे आता पूर्ण सेंट्रल AC केलेलं आहे आता MD ग्लासवर आम्ही धुवून कारण आता सीझन संपला आमचा मधला ते सगळे धुवून काय झाले की याच्यामध्ये ठेवायचे आणि ज्यावेळेस मीडिया करायचं इथलं मटेरियल धुवून आटोक्लेव करायचं आणि आटोक्लेव त्या रूम मधले ज्या मटेरियल आटोक्लेव करून ठेवले पण इकडे ठेवलेले असंच आम्ही आता कम करून ठेवणार कारण आम्हाला स्टोअर करायचं तेवढे मोठे असे 4 कच्चे रूम आहेत इथे जेवढे आहेत त्याच्यापेक्षा मोठे आहेत 10,000 एका रूम मध्ये बॉटल बसतात ते भरलं की रुटीनच्या वेळेस मग ही सगळी रूम रिकामी होते ना ह्याच्यामध्ये कल्चर जाते आणि हे मध्ये मग रुटीनचं कल्चर इथं ठेवायचं इथून बाहेर कॉलेजमध्ये बाहेर निघायचं